तुम ही तो मेरा जीवन हो अब साथ हमारे। तू तेरे बड़े भाई को बहुत पसंद करता है ना? पसंद तो करता हूँ पर रिस्पेक्ट ज्यादा है। संग परछाई सा बस ऐसा मैंने क्या कर दिया जो मुझे इस तरह बोल के चली गई? कहना दुनिया जैसी दिखती है वैसी है नहीं। ये हमारी नजरों से छिपी एक अलग दुनिया है। दुश्मन है जो भी। आज सत्या नसतात तर आईचं काय झालं असतं, पण सत्याचे आभार मानायलाच हवेत. त्याचे पैसे बी परत द्यावे लागते, त्यांना सांगते तसं. सत्या, आज तू अगदी वेळेवर येऊन. वेळ बाहेर जा. काय झालं मम्मी? म्हणजे त्यांना बाहेर जायला का सांगतेस? कारण मला माझ्या लेकाशी खासगीत बोलायचंय. हे तू जा का बाहेर. काय झालं? तुला त्या नेबेडचा लईच पुळका यायला लागलाय ना? इतका कपाडीने वागतो तिच्याशी. मम्मी आता काय बी करून 6 महिने एकत्र राहायलाच लागणार आहे. मग काय करू मी? म्हणून काय तुम्ही नवरा बायको सारखं राहणार का? हे बघ सत्या, तुझं लगीन चुकून झालंय आणि तू जर तिच्याशी असं ग्वाडीत वागत राहिलास ना तर 6 महिन्याच्या ती जायची सोड, डोक्यावर मिरा वाटत बसल. 6 महिने नुसतं भांडतच बसू का? हा, नाहीतर काय मैत्री करून हातात हात धरून जायचा पिल्या नाही का तुमचा? मैत्रीचा काय विषय आहे मम्मी? हे बघ, आम्ही फक्त एवढंच ठरवलंय की आता भांडण करायचं नाही. ठीक आहे, तुला जी ठरवायचंय ती ठरव, पण तू जर तिच्याशी ग्वाडीनं वागलास आणि तिच्याशी दोस्ती केलीस का नाही तर तुझ्या मम्मी इतकं दुसरं कोणी वाईट नसेल एवढं ध्यानात ठेव. तुला वाटतं तसं आमच्यात दोस्ती बिस्ती तर काय होणारच नाही. फक्त भांडण तेवढं नको बघ. रोजच्या भांडणाला ना मी खरंच कंटाळलो. तू टेन्शन नको घेऊ मम्मी, फक्त 7 महिन्याचा प्रश्न आहे. आम्ही नाही येणार एकत्र. हॅलो, हा आलोच. मम्मी तात्यासाहेबांनी अर्जंट बोलवलंय, मी निघतो लगेच. कुठे आहे आमचा आवडता कार्यकर्ता? तात्यासाहेब, आठवण काढायची खोट आणि तुमचा चेहरा लगेच हजर. तात्यासाहेब ये सत्या. बरं झालं आला. होय तात्यासाहेब, पंकज दादा म्हणाले की अर्जंट काम आहे म्हणून लगेच आलो. तर काम असं होतं. तात्यासाहेब काय झालं? तुम्ही रडताय का? रडत नाही मी. तात्यासाहेब मला सांगा की विरोधी पक्षातलं कोणी त्रास दिला का तुम्हाला? हो तात्यासाहेब, तुमच्या डोळ्यात पाणी. प्लीज सांगा काय झालंय ते. कधी आपला माणूस म्हणून पराभव झालाय असं वाटतं. म्हणजे? सातारा जिल्ह्यातील काले गावातील शेतकऱ्याची कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या. कर्ज काढून बियाणं आणि खते विकत घेतली, पण खराब बियाणं आणि डुप्लिकेट खतामुळे शेतात पीकच उगवले नाही. खचलेल्या शेतकऱ्याने संपवले जीवन. घटनेची चौकशी करण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश जारी. कसे हाल होत आहेत. पाऊस तर दगा देतोच, नाही आपले व्यापारी सुद्धा खराब बियाणं देतात शेतकऱ्यांना. शेतीची वाट लागते. मग अशा व्यापाऱ्यांचा कार्यक्रम फिक्स करायला पाहिजे तात्यासाहेब. मी आत्ताच्या आत्ता जातो, त्या व्यापाऱ्यांना हुडकून काढतो आणि त्यांना वाटणीवर आणतो. निवडणुका आहेत, विरोधी पक्षाला आयतच मिळायचं आता. आपण तोपर्यंत लई टाइम जाईल तात्यासाहेब. लोक विसरून बी जातील सगळे. तेच होऊ नये, तेच होऊ नये म्हणून मी एक योजना तयार केली. शेतकऱ्याला घरपोच खतं, बियाणं
पोहोचवायचं. एका व्यापाऱ्याशी बोलून ठेवलंय मी. पण काय तात्यासाहेब, हे सगळं बियाणे खत शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायला तू करशील मदत? हाव, अहो तुम्ही असं विचारताय काय? तुम्ही मदत नाही मागायची, तुम्ही डायरेक्ट आदेश द्यायचा. बघा येऊ सत्या काय तुमच्या शब्दाबाहेर आहे होय? मी पोचवीन बियाणं गावागावात. तात्यासाहेब एकच नंबर कल्पना आहे बघा. अहो तुमची हीच गोष्ट तर मला सगळ्यात जास्त आवडती. तुम्ही फक्त मतांचं राजकारण करत नाही, तर तुम्ही शेतकऱ्यांचे खरे कैवारी आहात. कौतुक कौतुक केवळ कौतुक. आता तू घरी जा, की सांगतो कधी हे पोहोचवायचे ते. आराम कर, खूप काम करायचंय पुढे. ठीक आहे तात्यासाहेब. आशीर्वाद. एखाद्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून नेम कसा लावायचा नाही तुमच्याकडनं चांगलंच शिकायला मिळते तात्यासाहेब. तात्यासाहेब गावागावात अंमली पदार्थ पोहोचण्याची आयडिया तुमची भारी आहे बरं का. चुकून मागून जर पोलिसांना सत्य सापडला तर? त्याची बायको पोलीस आहे, ते बघून घेतील काय करायचं ते. नका पाहू बाई माग वळून. एवढे वाजले अजून बी पत्ता नाही. तो बलमानी हा नुसता फिरत असतात. वेळ होणार आहे तर कळवायचं तरी ना. साताऱ्यात गस्त घालायचं कॉन्ट्रॅक्ट घेतलंय का काय माहिती. जाऊ दे, आईला फोन करते आणि झोपून टाकते. हॅलो आमरे, आईची तब्येत कशी आहे ग आता? ठीक आहे, काळजी घे तिची. आणि तू बी जास्त लोड घेऊ नकोस. हा चल ठेवते फोन. आता याच्याशी बोलू का नको? म्हणजे मूड असेल का याचा बोलायचा? एवढी मदत केली आणि मी सतत थँक्यू म्हणायचं विसरली. बोलू का? नाही,